1 2 3 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार. मला बघ काय सापडलंय, बबनचं पहिलं वहिलं प्रेम. क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम ही प्रत्येकाची शाळा आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची. शीर्षकात जरी मराठी माध्यम येत असलं तरी सुद्धा ती शाळा म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. सो ह्या सगळ्या आठवणींनी भरलेला हा सिनेमा आहे, ही शाळा आहे. तो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतो, तुम्हाला त्या शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन जातो आणि मग काहीतरी हसवता हसवता तुम्हाला सांगतो. त्याला सगळा वेळ बाजूला ठेवून शाळेमध्ये जायचं असं काय सूचना ऐकली आम्ही त्या ट्रेलरमध्ये, टीजरमध्ये. काय नेमकं? माझं जे पात्र आहे बबन म्हात्रे नावाचा, तो फारच अतरंगी विद्यार्थी आहे. म्हणजे इतका अतरंगी आहे की हे दोघं त्याला असं म्हणत असतात की अजून तू डोक्यानी शाळेतच आहे का रे, शाळेतनं पास आउट होऊन 15 वर्ष झाली पण अजून तू शाळेतच आहेस का असं वाटत असतं. अरे आपली शाळा पाडणार आहे, त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? 3 प्रकारचे मित्र तर असतातच. एक खरंच हुशार, एक हुशार आहे असं भासवणारा आणि एक अजिबात हुशार नसणारा, असे मित्र असतातच. तर आम्ही त्या तिघांचं रिप्रेझेंटेशन करतोय. हा जो अनुभव आहे तो प्रत्येकाने घेतलेला आहे आयुष्यात. म्हणजे शाळेत गेलेल्या प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केलंच आहे. म्हणजे त्या भिंती, ते ग्राउंड, तिथलं बात. आता घंटेचा आवाज तास सुरू व्हायच्या आधीचा तो ऐकू आला तरी आपल्याला शाळा आठवतेच. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीती नया वयाला या झोपडीत माझ्या. आता माझ्या आईला बहुधा पहिली मुलगी हवी असेल, पण आता दुर्दैवाने मुलगा झाला, तोही माझ्यासारखा. तर तिने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत असा तिने प्रयत्न केला की लुसी जेव्हा लहान होती तेव्हा ती काय करायची, ऊ वगैरे असं करून दाखव नाही करायला एवढंच येतं. मग लुसी जेव्हा मोठी झाली तेव्हा ती काय करायची, स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी एक साथ नमस्ते. तुम्हाला लक्षात आला असेल एक साथ नमस्ते म्हटल्यानंतर की क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यमचे हे एक से एक हुशार विद्यार्थी आता या क्षणाला आपल्याबरोबर उपस्थित आहेत. आणि एक से एक आहेत. हुशार या शब्दावर आक्षेप आहे. वाघांच्या आम्याने सुरुवातीलाच टाकलेला आहे जो काय टाकायचा आहे तो. त्याच्यामुळे वा वा जोरदार. म्हणजे यार हेमंत, काही म्हणा, नवरा बायको तुम्हा दोघांचं प्रोडक्शन म्हटल्यानंतर काय मजाच असते खरं. म्हणजे सौ निर्माता आहेत, तू लेखक दिग्दर्शक आहे, आणि क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम म्हणल्यानंतर साहजिकच नाव ऐकल्यानंतर माणूस शाळेच्या दिवसांमध्ये जातोय, बऱ्याच आठवणी डोळ्यासमोर आहेत. कॅप्टन ऑफ द शिप काय नेमकं? क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम ही प्रत्येकाची शाळा आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची. बरं. त्याच्या शीर्षकात जरी मराठी माध्यम येत असलं तरी सुद्धा ती शाळा म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि मग कुठल्याही माध्यमात शिकलेल्या मुलाच्या मेमरीज 1ली ते 10वी या सिमिलरच असतात. म्हणजे तो बाक असतोच, तो फळा असतो, तो वर्ग असतो, वर्गमित्र असतात, समोरचे खाऊ विकणारे असतात, शिक्षक असतात, शिपाई असतात. सो ह्या सगळ्या आठवणींनी भरलेला हा सिनेमा आहे, ही शाळा आहे. अर्थात ती एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काहीतरी बोलू पाहते, पण ते मनोरंजनाच्या माध्यमात नाही. म्हणजे असं नाहीये की हा सिनेमा कुठेही प्रीची होतो किंवा प्रेक्षकांना काहीतरी शिकवायला जातो. तो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतो, तुम्हाला त्या शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन जातो आणि मग काहीतरी हसवता हसवता तुम्हाला सांगतो. निर्माता, का हे धाडस करावं असं वाटलं तुम्हाला? धाडस नाहीये हे. मला असं वाटतं की धाडस हा चुकीचा शब्द आहे. इच्छा खूप. तू पण त्या शाळेतली एक विद्यार्थिनी आहे. हो, शाळेतली विद्यार्थिनी आहे, हा एक भाग झाला. माझं वैयक्तिक क्षितिजोग म्हणून शाळेवर मी ज्या 2 शाळांमधनं शिकले त्यांच्यावर भयंकर प्रेम आहे. माझं माझ्या मातृभाषेवर खूप प्रेम आहे. तर मला असं झालं की या सगळ्या गोष्टी एकत्र एका सिनेमात करायला मिळतील. स्क्रिप्ट
जेव्हा मी ऐकलं हेमंतकडनं विषय ऐकला तेव्हा मला ऍक्च्युली खरं सांगायचं तर ना नीटसं कळलं नव्हतं की ह्याचं स्क्रिप्ट काय होणार आहे. पण मी जेव्हा स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा मला असं झालं की हा हे आपण करायलाच पाहिजे. बेस्ट आहे वो. हा हे खरंच मला असं वाटलं की हे तर व्हायलाच पाहिजे आपल्याकडनं. आणि मग काय टीम ओळखीची मित्रमैत्रिणी सगळे तर मग काय ते आलंच सगळं. परत सिद्धू अमेय चला प्राजक्ता भाऊ, जोडली आपलं गेली. हक्काची माणसं आहेत. लावा हक्काची फोन माणसं. आमेला, लावा सिद्धूला. ते फोन नाही लावला, तिकडेच होतो आम्ही. आम्ही घरीच होतो. हे जेव्हा मी म्हणाले की हे मस्त स्क्रिप्ट आहे आपण करायला पाहिजे त्याला ते दोघं होते. अच्छा होते. हा ते ऑलरेडी झाले होते. अच्छा. त्यामुळे ते असणार होते. आणि बाकी सगळे छान माणसं जोडली गेली. खेडेकर सरांबरोबर काम करण्याची आमच्या दोघांचीही खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली. प्राजक्तानी मराठी सिनेमात काम करावं अशी माझी इच्छा होती, मी तिच्याबरोबर आधी काम केलंय त्यामुळे तीही पूर्ण झाली. सो ओव्हरऑल असं छान जमून आलं सगळं. वा वा दादूस, ज्याला सगळा वेळ बाजूला ठेवून शाळेमध्ये जायचं असं काय सूचना ऐकली आम्ही त्या ट्रेलरमध्ये, टीजरमध्ये, काय नेमकं? नाही, आम्ही आधीच सांगितलंय की माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या पडणाऱ्या शाळेसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आपल्याला शाळेचा गेट टुगेदरचा गॅदरिंग म्हणजे निरोप समारंभ करायचा आहे. असं बरंच काय काय आहे. ही तर फक्त एक झलक आहे. माझं जे पात्र आहे बबन म्हात्रे नावाचा, तो फारच अतरंगी विद्यार्थी आहे. म्हणजे इतका अतरंगी आहे की हे दोघं त्याला असं म्हणत असतात की अजून तू डोक्यानी शाळेतच आहे का रे, शाळेतनं पास आउट होऊन 15 वर्ष झाली पण अजून तू शाळेतच आहेस का, असं वाटत असतं. पण तीच गंमत असते ना, आपण शाळेतनं पासआउट जरी झालो तरी तेव्हा ज्या मित्रमैत्रिणींबरोबरच्या आठवणी असतात आपल्यासाठी, ते मित्रमैत्रीण ते आयुष्यात किती मोठे झाले, त्यांनी आयुष्यात किती नाव कमावलं, किती पैसा कमावला, तरी आपल्यासाठी मेंटली ते आपल्या बाकावर बसणारे आपले मित्रमैत्रीणच असतात. तर हा एक नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा लोकांसमोर आणणारा सुद्धा आमचा सिनेमा आहे. वा. चांदेकर, काय तुमचं काय विचारता सोय नाही, म्हणजे काय आहे, घरचंच प्रोडक्शन आहे, जोरदार आहे एकदम, फर्स्ट क्लास दाबडीनंतर पुन्हा एकदा. नाही घरचंच प्रोडक्शन, मी तर क्षिती असल्यानंतर असं हक्काने म्हणतो. आहे खरं, आहे खरं. हा So ते जुळूनच तसं आलंय. म्हणजे घडतं असं की प्रत्येक सिनेमा जेव्हा रिलीज होतो, म्हणजे आता जिम्मा 2 जेव्हा रिलीजला येत होता, आम्ही प्रमोशन करत होतो, तेव्हा अशीच एक मित्रांमध्ये चर्चा आली की पुढचा सिनेमा कसा असायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मग ते फर्स्ट क्लास दाभाडेबद्दल चर्चा झाली, तिथून ते निघालं. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास दाभाडेच्या प्रमोशन दरम्यान आता काय पुढे काय करायचं, तसं एक 2-3 विषय होते. तर क्षितीचं एक नाटक आम्ही पाहिलं होतं, धिस टाईम नावाचं. सो त्या नाटकामध्ये असेच कॉलेजमधले काही मित्रमैत्रिणी अनेक वर्षानंतर परत एकत्र येतात. तर ते हेमंतला फार भावलं की या विषयावर काहीतरी करावं. पण ही एक फार चांगली गोष्ट आहे की त्याला त्याच्या मनातलं राहिलेलं काहीतरी आणखी सांगायचं होतं. फक्त मित्र एकत्र येत आहेत आणि रियुनियन होतंय असं त्याला ते करायचं नव्हतं. सो तो म्हणाला की मला मराठी शाळांबद्दल सुद्धा बोलायची इच्छा आहे. मग तो त्यांनी ते दोन्ही गोष्टी एकत्र जुळवून आणल्या आणि चांगली स्टोरी तयार झाली. आता ते झाल्यानंतर मग पात्र ऍक्टर्स ठरले होते, फक्त त्यांना पात्र काय काय द्यायची. तर आता सगळ्या आपल्या मित्रांमध्ये, शाळेतल्या मित्रांमध्ये आता हे जे आम्ही तिघं इथे आहोत, हे 3 प्रकारचे मित्र तर असतातच. एक खरंच हुशार, एक हुशार आहे असं भासवणारा, आणि एक अजिबात हुशार नसणारा, असे मित्र असतातच. तर आम्ही त्या तिघांचं रिप्रेझेंटेशन करतोय खरं तर या सगळ्यामध्ये. हे जुळून येत आहे आणि प्रेक्षकांसमोर येत आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी येत आहे, याचा आम्हाला खरंच फार फार आनंद आहे. 1 जानेवारी. 1 जानेवारी. आणि पहिला चित्रपट प्राजक्ता मॅडमचा, बरोबर ना? आता वेगवेगळ्या वेब सिरीज, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, अनेक फॉलोअर्स, काय रिॲक्शन्स आहेत पहिल्यांदा मराठी चित्रपटात? सुरुवातीला मी खूप नर्वस होते, कारण मला असं होतं की करायचं आहे पण कळत नव्हतं की कसं करायचं, काय. हे खूप नवीन युनिवर्स आहे, वेगळं आहे. आता जेवढी वर्ष काम केलंय त्यात हे काम कधी केलं नाहीये.
पण हेमंत आणि क्षितीचे जेवढे मूवीज आहेत मी तेवढे सगळे बघितलेले. मी जेव्हा फर्स्ट क्लास दाभाडेच्या स्क्रीनिंगला गेलेले तेव्हा मी क्षितीला बोललेले की जर एखादा असा असेल प्रोजेक्ट ज्याच्यात तुला असं वाटतं की मी काम तेव्हाच करू रुमाल शकते. टाकून ठेवला होता. मी तर हो मी मी व्हॉट एल्स टू डू नाव, सो मी तर बोलून आलेले. यांचे एसटीतली पहिली 2 सीट ठरलेले असतात. आम्ही बेडशीट टाकले. रुमाल नाही 4-5 सीट धरलेत आम्ही. सो मी बोललेले, म्हटलं जर असेल काही ज्याच्यासाठी मी टेस्ट करू शकते किंवा काही, तर एप्रिलमध्ये मला क्षितीचा फोन आला की वी आर मेकिंग दिस मूवी म्हणून. आणि इतका सुंदर विषय असा वाटला मला, कारण की मी स्वतः क्षितीच्या दिस टाइम या नाटकाची खूप मोठी फॅन आहे. मी जेव्हा पहिल्यांदा बघितलेलं आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं की इट्स इन्स्पायर्ड फ्रॉम दॅट, सो इट वॉज अ ग्रेट प्लेस टू स्टार्ट. आणि जर पहिल्यांदा मला मराठी मूवी करायचा आहे तर आय कांट हॅव अ बेटर सेट दॅन दिस, कारण क्षिती बरोबर मी आधीही काम केलंय आणि बरेच वर्ष मी तिला ओळखते आणि त्यामुळे हेमंतलाही ओळखते. सो इट वॉज अ व्हेरी सेफ स्पेस फॉर मी टू कम. आणि मग काय मज्जा आली, म्हणजे मज्जा बघतोच आम्ही त्याच्यामध्ये. पण या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्येक प्रेक्षक तो कुठल्याही वयोगटातला असला तरी तो त्या वर्गात जाऊन बसणार आहे का? 500%. कारण हा जो अनुभव आहे तो प्रत्येकाने घेतलेला आहे आयुष्यात. म्हणजे शाळेत गेलेल्या प्रत्येकाने हे एक्सपिरियन्स केलंच आहे. म्हणजे त्या भिंती, ते ग्राउंड, तिथलं आता घंटेचा आवाज, हा आवाज म्हणल्यावर प्रत्येकाला आपली शाळा आठवणारच आहे. तो जो आवाज आहे तो कलकलाट तास सुरू व्हायच्या आधीचा, तो ऐकू आला तरी आपल्याला शाळा आठवतेच. सो बऱ्याचदा असं होतं की एखादी मेमरी ही कुठल्या तरी वासातनं पण येते. म्हणजे दप्तराचा वास, ते दप्तराचा वास, नवीन कोऱ्या करकरीत नवीन वह्यांचा, पुस्तक, पुस्तकांचा वास, हा जो आहे, सुगंध. हा, किंवा काही लोकांना पेन्सिल, म्हणजे मी खायचो लिहायची पेन्सिल, पाटीवरची पेन्सिल मी खायचो. म्हणजे लहानपणी त्याच्यावरनं खूप ओरडा खाल्लाय. खडू एकदा ट्राय केला होता पण तो खूपच, म्हणजे नंतर तोंड खूपच तुरट झालं, मग खडू नाही खाल्ला. सो आता हे सगळ्यांनीच केलंय की लहानपणी. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रत्येकाला रिलेट होईल अशी गोष्ट आहे. ही आपल्या आयुष्यात कधी ना कधी आलेलीच असते. आत्ताच्या इंटरनॅशनल बिरुदामुळे मराठी माध्यम हे नावच खरं तर फार कमी वाचायला मिळतंय, किंवा सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यावरती न बोललेलं बरं, तो फार वेगळा विषय. पण हा चित्रपट त्या मराठी माध्यम या शब्दाला घेऊन बऱ्याच आठवणींना तुम्हाला उजाळा द्यायला कारणीभूत ठरणार आहे का? हो, नक्कीच. कारण म्हणजे तू म्हणालास तसं तो जरी वेगळा विषय असला तरी आपल्या मातृभाषेतलं शिक्षण, बरोबर, म्हणजे मग तुम्ही मराठी असाल तर मराठीतलं, तुम्ही हिंदी भाषिक असाल तर हिंदीतलं, आपल्या मातृभाषेतलं शिक्षण आणि आपल्या मातृभाषेचा गोडवा हा कुठे हळूहळू आपण विसरत चाललोय का? आणि मला असं वाटतं की त्याहून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे चारही जे विद्यार्थी आहेत हे चारही इंग्रजी माध्यमात शिकलेत, म्हणजे खऱ्या आयुष्यात. पण त्या अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे महाराष्ट्राचं कल्चर हे प्राधान्याने शिकवलं गेलं. बिलकुल. आणि आता ते कुठेतरी मागे पडतंय. म्हणजे ह्या सगळ्यांशी बोलताना तुम्हाला हे लक्षात येईल की त्यावेळी आम्हाला हे शिकवलं होतं, मग आम्ही भोंडला खेळायचो, किंवा दिवाळी, त्याच्यानंतर काय गुढीपाडवा, असे मकर संक्रांत, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हे प्रत्येकाने शाळेत केलेलं आहे. पण आता इथून पुढे भीती तीच आहे की इथून पुढे हे सगळं शाळांमध्ये असेल की नाही, आणि आपण आपल्या मुळापासनं, मूळ भाषेपासनं दूर जाणार की काय, ही भीती आम्हाला सगळ्यांनाच वाटते. पण म्हणजे पटसंख्या हा देखील एक विषय आहे, म्हणजे, आणि ती नाहीये म्हणून आता असणाऱ्या इमारती ओस पडत चाललेल्या आहेत. बरोबर. त्यावरती देखील हा चित्रपट भाष्य करतो. डेफिनेटली करतो की काय होतं, आपण म्हणजे आता ट्रेलर हे कधी जाणार आहे नंतर ना, ट्रेलर आता बघशील तेव्हा तुला कळेल. त्यातही एक असं वाक्य आहे की जितकी इमारत मोठी तितकं शिक्षण चांगलं, असं काहीतरी समज आहे लोकांचा, जे खरं आहे. म्हणजे आपण छोटी शाळा, अरे छान आहे छोटी शाळा, छोटीशी, मोठी इमारत बघितली की अचानक वाटतं अच्छा इथे स्विमिंग पण आहे, इथे म्युझिकचे क्लासेस पण होतात, इथे फुटबॉल पण खेळता येतो, म्हणून आपल्याला वाटतं काही वेळेला की शाळा चांगली आहे. पण खरंच शाळा चांगली आहे का, तिथलं शिक्षण चांगलं आहे का, हा विचार आपण हळूहळू कमी करत चाललोय. म्हणजे फक्त कसं थिएटरमध्ये पण आपलं असं होतं, जितकं मोठं थिएटर मॉलमधलं तितकं भारी असेल, असं आपण एक उगीच मनात आपल्या येऊ लागलंय. ह्या सगळ्याच वर भाष्य करणारा सिनेमा आहे की शिक्षण असतं, ते चांगलं शिकवणारे शिक्षक गरजेचे असतात.
फक्त बिल्डिंग मोठी म्हणजे शिक्षण चांगलं असा त्याचा अर्थ होतो. त्यातली माणसं पण तशी असावी लागतात. डेफिनेटली. त्याशिवाय विद्यार्थी घडू शकत नाही खरं. आणि असे अनेक शिक्षक आपल्या स्मरणात असतील. तुला लक्षात राहिलेले शिक्षक कुठले जमे? मला माझे सगळेच शिक्षिका होत्या जास्त आमच्या शाळेत. शिक्षक फारच कमी होते. पण मला माझ्या सगळ्याच शिक्षिका लक्षात आहेत. हिंदी भाषा शिकवणाऱ्या आमच्या टीचर होत्या त्या लक्षात आहेत. मराठी भाषा शिकवणाऱ्या होत्या त्या, इंग्लिश भाषा शिकवणाऱ्या होत्या, इतिहास विषय शिकवणाऱ्या होत्या. विशेषतः ज्या शिक्षिका होत्या ज्यांनी नाटक करायला मला खूप जास्त प्रोत्साहन दिलं किंवा मी एका अर्थाने म्हणून उद्युक्तच केलं नाटक कला ही जोपासायला. ह्या सगळ्या शिक्षिका माझ्या अगदी लक्षात आहेत. बरं, पण मग बालवाडीपासून 10वी पर्यंतची मार्कशीट कशी राहिली? म्हणजे मी पहिला यायचो शाळेत. असं तो म्हणतोय आता, मी माझा काही सगळ्यांना विश्वास मार्कशीट नाही. दाखवायला तयार मला आहे. वाटतं तसा तो अभ्यासू आहे. 6वी 7वी पर्यंत पहिला यायचो. हा. त्यानंतर मी खूप नाटकात वगैरे काम करायला लागलो. म्हणजे नाटकाचा किडा चावला एका अर्थी. मला खरं तर वाईट वाटतं की मग मी नंतर अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष का झालं. मी इतपत हे होतो शाळेत, मी हेडबॉय होतो शाळेचा 10वीत. मॉनिटर? हा नाही शाळेचा शाळेचा हेडबॉय? वर्गाचं, हे वर्गाचे वगैरे असतील. मी शाळेचा आणि हे वर्गाचे वगैरे. हे वर्गाचे वगैरे असतील. एवढं आम्हाला डिमीन करून आम्ही छोटे काय करत नाही, जे काय करतो ते मोठं करतो. होय ना? बऱ्यापैकी तसा हुशार विद्यार्थी होतो शाळेत. होय ना? नंतर काय झालं हे विचारू नका, पण ठीक आहे. हा, म्हणजे चालेल, सगळ्यांचं नाटकवाल्यांचं सारखं इथून तिथून सारखं आहे. हा, संदेकर, तुमची मार्कशीट कशी राहिली? प्रगतीचा आलेख कसा राहिला शाळेतला? मी आधी फार ड होतो. नंतर जरा मला कळायला लागलं हा. आणि मग थोडं कमी ढ झालं. मी हुशार कधीच नव्हतो. मला हे आवडलं. मी थोडा कमी आधी बऱ्यापैकी नापास कधी नाही झालो, पण असं एकदम मी पहिला यायचो कधी शेवटून वगैरे पहिला आलेलो आहे. पण मला काही विषयांमध्येच मी पैकीच्या पैकी मिळवायचो. म्हणजे मला बाकी काय टक्केवारी फार माझी बेसिक असायची, अशी 60-65 या कॅटेगरीत असायची. पण इतिहास हा जो विषय आहे, इतिहास असेल, संस्कृत असेल आणि मराठी असेल, क्या बात. याच्यामध्ये मला कधी पैकीच्या पैकी किंवा 1 मार्कच राहिला अरे असं. तर ते इतिहास यासाठी, कारण आमच्या गोखले मॅडम म्हणून होत्या, ज्या आम्हाला त्या अख्ख्या शाळेला त्या फक्त इतिहास शिकवायच्या. आणि असायचं टेक्स्ट इंग्रजीमध्ये, पण त्या समजावून आम्हाला मराठीत सांगायच्या. आणि हे मला आत्ता रिअलाइज होतंय की जर का हे मला त्यावेळेला असं घोकमपट्टीसारखं फक्त इंग्रजीतच समजून सांगितलं असतं तर माझं ते पाठ झालं असतं, मला ते समजलं कधीच नसतं. पण त्यांनी मला ते समजावून सांगितलं मराठीत, त्यामुळे मला ते लक्षात राहिलं आणि मग ते मला इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट करता आलं. ही त्यांची शिकवण्याची जादू होती. त्याच्यानंतर माझे क्लास टीचर प्रमोद काळे सर, अभिनेता असतात काळे, त्यांचे वडील प्रमोद काळे, हे माझे क्लास टीचर वडील. करेक्ट. सो त्यांनी मला अभिनयामध्ये आणलं. त्यांनी मराठी साहित्य, मराठी भाषा याच्यावरची काय पकड आणखी जास्त स्ट्रॉंग केली. मला खूप जास्त त्यांनी प्रवृत्त केलं की तू नाटक करायला पाहिजेस, तू या कविता वाचायला पाहिजेस, या कवींची तू पुस्तकं वाचायला पाहिजे, असं त्यांनी खूप मला हे केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तो जो एक पुश मिळाला त्या 9वी 10वीत, आपल्याला काय माहिती आपण याच्यात करिअर करतोय का नाही, नाटकात काम केल्यावर जरा लोक कौतुक करतात तर भारी वाटतं, असंच तेव्हा वाटायचं. पण हे शिक्षण तेव्हा मिळालेलं असल्यामुळे मला असं वाटतं की मी आत्ता जे काही आहे ते आहे. सो मी काय म्हणू, शालेय शिक्षणामध्ये हलका ढ होतो. मला काही ते गणित बिणित तर काय काहीच मला व्हायचं होतं. मला असं या तुझ्या निमित्ताने आणि आता तुझ्या चॅनलच्या मार्फत खरोखर असं म्हणणं आहे की काय होतं त्याने, काय होतं त्या विषय कशाला शिकवायचा. हे बघ, हे आपण जर नीट शिकलो असतो तर कोणाला किती पैसे मागायचे, कोणाकडून किती यायचे, राहिलेत, किती खर्च केले पाहिजेत, हे आपल्याला कळलं असतं.
हे बघ, आणि ती problem कलाकाराची जी पहिल्यापासून- वृत्ती जी आहे ना आपली, ज्यांनी आपण मागे राहतो आयुष्यात, ती दूर झाली असते. गणितच चुकलंय. काही लोक वेगळे एक्स फाइंड करतात, काही लोक वेगळे एक्स फाइंड करतात. पण एक्स सगळ्यांना शोधायचं हे लक्षात घे. जमाला आहात तुम्ही, म्हणजे पिक्चर बद्दल होत राहतील रे गप्पा, पण तुमच्या आठवणी अनेक आहेत. कशी होती मार्कशीट? खूप अंडरवेल्मिंगच होती मला असं वाटतं, कारण मी खूप ॲव्हरेज स्टुडंट होते. पण माझ्या आठवणी शाळेच्या, माझी नर्सरीची एक टीचर होत्या, त्यांचं नाव होतं मालिनी टीचर. त्या माझ्यासाठी खूप स्पेशल होत्या, कारण मी नर्सरीपासून 10वीपर्यंत एकाच शाळेत होते आणि मी दर काही दिवसांनी त्यांना भेटून यायचे आणि त्यांना मी सगळं सांगायचे की आज असं झालं, आज तसं झालं. त्या माझ्यासाठी शी वॉज ऑलमोस्ट लाईक अ फ्रेंड. आणि त्याहूनही स्पेशल मम्माच्या ज्या नर्सरीच्या टीचर होत्या, मार्टिन्स टीचर. मम्मा मला घेऊन जायची त्यांना भेटायला, मुलुंडमध्ये त्या राहायच्या आणि मम्मा हॅड अ व्हेरी सिमिलर रिलेशनशिप त्यांच्याबरोबर. सो हे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. या दोन्ही टीचर्स, मी यांच्याशी खूप शेअर करायचे, खूप बोलायचे त्यांच्याशी. आणि जसं म्हणजे मी लँग्वेजेसमध्ये बरी होते, त्याच्यात मी इझिली पुढे निघायचे. पण मॅथ, सायन्स, सोशल सायन्सेस टेरेबल, नॉट गुड. अनिल सर म्हणून होते, ज्यांच्याकडे मी ट्युशन्ससाठी जायचे 8th, 9th आणि 10th मध्ये. त्यांच्यामुळे मी पास झाले, 10वी क्लिअर झाली माझी आणि मला मिळालं ऍडमिशन कॉलेजला. नाही तर माझं काय खरं नव्हतं. मला तर वाटतं कधी कधी मी ते जेजुरीच्या खंडोबाला नवस किंवा देवाला 10 रुपये देऊन सगळं मी एकदा नाहीतर पास होणं गणितात इम्पॉसिबल. नाही ना, मी पुण्यात राहायचे आधी आणि मग मुंबईला आले 8वी पासून. सो 8वीत जेव्हा मी आले ना, तेव्हा मला फार काही मित्र नव्हते इथे मुंबईत ना. तर काय टाइमपास करायचा, तर अभ्यास करायचा, कायच करणार. हो, म्हणजे अगं 8वीत म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये मी पहिल्यांदा आले होते अशी राहायला. सो बिल्डिंगचेही मित्र नव्हते. सो टाइमपास म्हणून मी एक अभ्यास करायचे की आता आपण हुशार होऊया, अच्छा, असं वाटायचं. मग नवीन शाळेत तरी आपलं इम्प्रेशन चांगलं असावं म्हणून मी फिजिक्स मध्ये पहिल्या युनिट टेस्टला फिजिक्स मध्ये पहिली आले क्लासमध्ये. फिजिक्स होय, आता मला विचारशी मला काही येत नाही, पण मी पहिली आले. आणि तेवढं एकच टेस्ट, कारण तोपर्यंत मग माझे मित्रमंडळ झालं, एलोक्युशन कॉम्पिटिशन झालं, शाळेतले मित्रमैत्रिणी, बिल्डिंग मधले मित्रमैत्रिणी. त्यानंतर कधीही म्हणजे 70-75 मॅक्स 80 ह्याच्या पलीकडे काही कधी उडी गेलेली नाही माझी. मेनी 80 म्हणजे केवढे झाले. काय गंमत आहे बघा, यांच्या एलोक्युशन कॉम्पिटिशन वगैरे व्हायच्या. आम्ही जिल्हा परिषदवाले आमच्या लोकेशन कॉम्पिटिशन. कसलं कॉम्पिटिशन? लोकेशन. आज इकडे नदीवर गेलो, उद्या तिकडे विहिरीवर, मशीनच्या मागे पळालो वगैरे, ह्याच आमच्या कॉम्पिटिशन आहे. काय सांगायचं आता. एक पण कधी अनंत सरांनी तुझा अभ्यास घेतलाय का? नको रे. अरे बापरे. म्हणजे तो सांगतो असं, मला आठवत नाहीये, पण मी पुण्याला शिकायला होते आजीकडे. म्हणजे तर एकदा बाबा घरी आला होता आणि तो ही आठवण सांगतो की मी पट्टी, तो बसला अभ्यास घ्यायला आणि मी पट्टी घेऊन आले. तर तो म्हणाला हे काय? तर मी म्हटलं आई अभ्यास घ्यायला बसते तो पट्टी घेऊन बसते, मला सवयच आहे पट्टी घेऊन यायची. तुम्हाला नाही ग, मी मारणार वगैरे नाहीये तुला. तर तो वर आईवर चिडला होता की तू पट्टी घेऊन का बसतेस. पण तो असं म्हणतो की तो बसला होता माझा अभ्यास घ्यायला आणि अगदी सुरुवातीला खूप लहान असताना इतिहासात, मी इंग्लिश मिडियमला होते त्यामुळे मी असं वाचताना वाचलं व्हॉट इज शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज वाईफ नेम. तर मी वाचलं सायबाय. तर तेव्हा माझे वडील मला असं म्हणाले की मी तुला या शाळेतनं काढीन आणि तुला घरी अभ्यास करायला लावीन. सायबाय असं काहीच नाहीये. हे म्हणजे त्याला विश्वास नाही, तो इतका, म्हणजे आय हॅव नेव्हर सीन हिम सो. तो प्रचंड चिडला. तो म्हणाला सईबाई, सायबाय म्हणजे काय? तर काहीतरी आजूबाजूची मुलं जी मराठी नव्हती ते वाचताना सायबाय त्यांनी वाचलं, माझ्या कानावर पडलं. मी घरी येऊन म्हणाले सायबाय. त्याच्यानंतरच्या वाढदिवसाला अनेक पुस्तकं माझ्याकडे अचानक मराठीची आली की मग हे राहू देत, तू जर तुला हीच भाषा नीट बोलता येणार नसेल तर बाकी कुठल्याच भाषा येणार नाहीत. जिला मातृभाषा येत नाही ती कायच बोलणार. त्याच्यानंतर माझी गपचूप शाळा घेऊन मी मराठीची पुस्तकं वाचू लागले आणि सायबाय वगैरे घरात म्हणायचं नाही कधी परत, चुकूनही. हा धडा मला तेव्हा मिळाला. बघा बघा, अशा घडल्या सौ, अशा घडल्या. अशा घडल्यात सौ. हा, मेहनत काय बघा. बघ तरी. हा, तुम्ही तरी आणलं होतं फिजिक्स मध्ये कधी पहिलं? मला ना
आ नाही काय नाही. गणित गणित सोडून बाकी सगळ्यात हुशार होतो मी. म्हणजे मी असं ते काय हिंदीमध्ये जिल्ह्यात पहिला आला, संस्कृतमध्ये इकडे हे झालं, मग 10वीला अनेको हिंदीत जर हा जिल्ह्यात पहिला आला असेल तर कठीणच आहे. लेखी लेखी येत असेल ग आणि बोलताना येतं आणि लगेच मग हिंदी. 10वीला खूप मार्क्स वगैरे. पण 7वीपासनं ते नाटकाचं वेड लागलं. सेम अमेयची कथा आहे. 11वीला आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे हे आयुष्यात आलं आणि अभ्यास राहिलाच. मग अभ्यास मग वेगळाच. नाटकाचा अभ्यास सुरू झाला. मग वेगळाच अभ्यास सुरू नाटकाचा अभ्यास सुरू झाला. चला मी एक सांगू, तू किंवा क्षिती सगळे मिळून जेव्हा पिक्चर कुठलाही आणता तुम्ही पुढे तेव्हा त्याची स्टोरी हिट असते. पण या निमित्ताने ना मला तुमच्या एका आठवणींना उजाळा द्यायचा आहे. आपण शाळेमध्ये असताना काही ट्रिक लक्षात घेतो ज्यातनं आपण काही गोष्टी पाठ करतो किंवा लक्षात ठेवतो. उदाहरणादाखल कोलकाता लक्षात ठेवायचा असेल तर खलबत्ता लक्षात ठेवायचा. अशा काही अभ्यासाचे ट्रिक्स आहेत का तुमच्या स्मरणात तुझ्यापासून? मला गाणी म्हणजे वंदे मातरमच्या चालीत कविता पाठ करायच्या, जनगण मनच्या चालीत पाठ करायच्या, असंच होतं. म्हणजे तेव्हा चाल कारण ही पाठ असायची ना, राष्ट्रगीत पाठ, वंदे मातरम पाठ, जयोस्तुते पाठ असायचं. मग कुठल्याही कवितेला ती चाल द्यायची आणि आम्ही ती वर्गात गायचो सुद्धा. म्हणजे आहे लक्षात एखादी कविता? फार कठीण. मी म्हटलं ना अभ्यास, शाळेतली शाळेत चित्रकला वगैरे मग ते सगळं जमतंय आता. म्हणजे गमतीचा भाग बघा, मी इंग्लिश मिडियमचे, मला एकही इंग्रजी कविता येत नाही म्हणता. पण तिला मराठी खूप मराठी कविता येतात बर. पण इंग्रजी एकही आठवत नाही मला. पण मग लक्षात राहिलेली मराठी कविता? पुस्तक म्हणजे शाळेतल्या पुस्तकातली का नुसती आयुष्यातली येते मला. अशा पण पुस्तकातली, शाळेतल्या पुस्तकातली? शाळेतल्या पुस्तकातली मराठी अख्खी आठवणार नाही मला. आणि त्याची चाल थोडी गाण्यातली होती तर त्याच्यासाठी हसण्याची गरज नाही. हे सिद्धू आणि अमेयासाठी आहे. अख्खी आठवत नाहीये हा. पण सायलेन्स. राजासजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीती नया वयाला या झोपडीत माझ्या. पुढचं आठवत नाहीये. जोरदार पाठ आहे बाबा. जबरदस्त आहे. वा. चाल आणि चौचाल यातला जो फरक कुठून येतं हे सगळं? बघितलं, म्हणून मला ते तशी म्हणायची नव्हती कविता. नाही पण म्हटली तिने. छान आहे. चांगलं केलं. त्याला तू उत्तर दिलं पाहिजे. तुझ्या तरी लक्षात आहे का एखादी कविता शाळेतली? नाही, मला कविता म्हणजे मला धडे लक्षात आहेत. फुलवेड्या माई हा मला फारच म्हणजे तो का लक्षात आहे, कारण की त्या धड्यामध्ये भरपूर नाट्य होतं त्या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे असं वाटायचं बऱ्याचदा की या धड्यावर सिनेमा व्हायला हवा किंवा याचं काहीतरी नाटक वगैरे व्हायला हवं. म्हणून हा धडा फुलवेड्यामाई हा कायम. आणि आम्ही मित्र हसायचो ते फुलवेड्यामाई असं ऍक्च्युली सगळंच होऊ शकतं त्याच्यात. कॉमेडी स्किटही होऊ शकतं वगैरे सगळं. पण असं काही ट्रिक्स वगैरे काही कधी फार वापरल्या नाही. एक ट्रिक असते शाळेत, अभ्यास जर तुमचा झाला नसेल तर मला असं वाटतं की निरीक्षण तुमचं उत्तम पाहिजे किंवा लांबचं दिसलं पाहिजे. म्हणजे परीक्षेला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या वाकावरच्या विद्यार्थी काय लिहितोय त्याच्या पेपरवर हे जर तुम्हाला दिसलं तर तुम्हाला उत्तम मार्क मिळू शकतात. किंवा शेजारच्या वाकावरचं की त्यांनी काय उत्तर लिहिलंय असं वगैरे. हे मला ही एक ट्रिक फार आवडते. आणि मला असं वाटतं की वर्गात सर्वच मित्रांशी म्हणजे सर्वांशीच मैत्री असली पाहिजे. कधी गरजेला कोण धावून कधी कुठे तो नंबर येईल परीक्षेला. आता वाघ जर आपला आडनाव आहे W तर तुमचा रोल नंबर शेवटी येणार आहे. तर जे तुमच्या आधीचे आहेत STUV वगैरे आहेत ना, यांच्याशी मैत्री ठेवली पाहिजे. खूप मैत्री. असं पण मला कॉलेजमधला एक किस्सा सांगायचा आहे. मी कॉलेजमध्ये काहीही अभ्यास केला नाही कधी. परीक्षेच्या आदल्या दिवशी जेवढा जमेल तेवढा केला. एक मुलगी होती, ती अशी मी खूप चांगला वागायचो कारण ती नेहमी माझ्या पुढच्या बाकावर तिचा नंबर यायचा. झाला असं की मी तिचं खूप कॉपी केलं, तिच्या पेपर मधलं खूप कॉपी केलं. जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तिला माझ्यापेक्षा कमी मार्क.
त्यामुळे त्या मुलीचं शिक्षण पद्धतीवरनं विश्वास उठला असं की हा सगळं माझं कॉपी करतो, ह्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क कसे पडले असं त्या मुलीला कायम वाटत राहील. सिद्धू भाऊ, तुमच्याही काही अशा आठवणी आहेत शाळेतल्या? आठवणी म्हणजे माझं पाठांतर फार लवकर व्हायचं. म्हणजे आता काही काही शाळेतल्या कविता आहेत ज्या मला अजूनही पाठ आहेत. आणि एक धडा आहे जो मला आत्तापर्यंत अख्खा धडा पाठ होता मला तो. म्हणजे तो धडा म्हणजे दमा मिराजदारांचं निद्रा देवीची आराधना नावाचा एक धडा होता आम्हाला. आणि तो मला अख्खाच्या अख्खा पाठ होता. त्याच्यानंतर राणीची बाग नावाची कविता होती जी मला आत्ताही व्यवस्थित तोंडपाठ आहे. आणि तर ते पाठांतर करण्याची पद्धतच जी आम्हाला शिकवली होती, म्हणजे ही आम्ही सरांनी तर सांगितलीच होती, पण ते आम्हाला सांगायचे एका श्वासात ते पाठ करायला शिका. सो आम्ही ते स्वप्नात पाहिली राणीची बाग हे आम्ही एका श्वासात पाठ केलं आणि आता ते एका श्वासातच म्हणतो आम्ही. म्हणजे बरं डेमो आता एका श्वासात सर्दी आहे. आधीचा श्वास आणि आत्ताचा श्वास याच्यामध्ये कळलंय. श्वास मधल्या तेव्हाच्या अश्विन चितळे आणि आत्ताच्या अश्विन चितळे मधला फरक आहे. ओके, हा. तर स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग, सिंह होता व्याख्यान घेत, गाढव होता उतरून घेत, कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार, मला पाहताच म्हटले सारे एक पिंजरा याला द्या रे, त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. जबरदस्त, सुपर, एकदम. आणि तेच आहे. मी आहे इंग्लिश मीडियमचा, पण ते विलियम वुड्सवर्थ वगैरे मला नाही कधी पाठच नाही झालं. कारण बडबड गीतं जी होती सगळी ती मराठी होती ना. म्हणजे असं एक येता जाता चिववाली उठवायला वगैरे हे सगळी गाणी मराठी होती तेव्हा, त्यामुळे त्याची सवय जास्त लागली होती. बिलकुल बिलकुल. जवाब दो. ट्रिक्स म्हणजे एक ट्रिक माझी जी होती, जी 6th स्टँडर्ड नंतर 10वी पर्यंत, इनफॅक्ट त्यानंतरही BMM जेव्हा मी करत होते तेव्हा फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणून एक सब्जेक्ट होता शेवटच्या तुला वर्षी. चांगलं येतंय मग हे म्हणजे आपलं तिला येत येते तिला येते. हा, गणित. हा, नाही. हा. सो गणित या सब्जेक्ट मध्ये माझी फोटोग्राफिक मेमरी खूप छान आहे. जर मी बघितलं तर ते मला आठवतं. तर तेव्हा लकीली जेव्हा मी शाळेत होते स्टेप्सचे मार्क्स मिळायचे. सो दर 6वी पासून 10वी पर्यंत जे माझे मॅथ टीचर्स होते ना, ते मला बोलायचे की मी कधीच असा पेपर नाही बघितलाय ज्यात प्रत्येक प्रॉब्लेमचा आन्सर रॉंग आहे पण तू पास झालीस, कारण तुला माझे स्टेप्स सगळे बरोबर असायचे. आम्ही सारखी तुझी नजर देखील पक्की होती. नशीब तेव्हाच होती, आता नाही. आता नाही करत नाही. सो तेव्हा म्हणजे, आणि एक माझी टीचर होती, ते मला म्हणायची की तुझं ना आन्सर जर रेल्म मध्ये जरी असतं तरी, म्हणजे जवळपास जरी असतं, म्हणजे -1 आन्सर आहे, तू 364 लिहून आली आहेस वगैरे, असा इतका फरक होता. मला कळायचंच नाही ते. तर मी द ओनली ट्रिक जी माझ्यासाठी काम करायची की मी स्टेप्स लक्षात ठेवायचे की हे असा दिसणारा प्रॉब्लेम आला की त्याचं उत्तर असं दिसतं. पण तुला हे सॉरी मी पण मराठी डायलॉग पाठ करायला असं काही वेगळी ट्रिक वापरायला लागली का? तू मराठी डायलॉग एवढे पहिल्यांदा पाठ केले असतील? नाही, म्हणजे इंग्लिश लवकर जमत असेल आणि मराठीला वेळ लागत असेल का? असं मला असं वाटलेलं सुरुवातीला, तसं खूप मला वाटलं डिफिकल्ट, पण अगेन ते फोटोग्राफिक की सिमिलर दिसणारे लेटर्स तसे आले की मग मला कळतं की हा ठीक आहे, हे हा इथला या सीन मधला आहे. पण ते दिसायचं का तुला? म्हणजे कधी कधी जेव्हा तुझं नशीब चांगलं नसायचं तेव्हा मला दिसायचं. द जोक इज की मी खूप आंधळी आहे. मी जर लेन्सेस आणि चष्मा नाही घातला मला काही दिसत नाही. बर. आणि जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा मला कॉर्नियामध्ये माझ्या इन्फेक्शन झालेलं, त्यामुळे मला लेन्सेस घालता येत नव्हते. त्यामुळे मीही पहिल्यांदाच बघेन 1 जानेला. तू कशी दिसलीस वगैरे काय झालं पहिल्यांदाच कळेल आम्ही काय केलंय. ती म्हणजे इतपत व्हायचं तिचं. म्हणजे एकदा मला आठवतंय तिचा एक शॉट होता जेव्हा हा लुक आम्याचा दिलाय की आम्याकडे बघून इथे वाक्य बोलायचं, आणि आम्ही आम्या नव्हता तिथे, एक इथे साधारण इथे हा इथे असं. तर ही अशी बघतीये. म्हटलं चला टेक, आता बघा आम्याचा लुक कुठे होणार आहे. तर मला ना असं झालं
ही मुलगी कुठे बघते आता. मग मी कट केला, म्हणलं प्राजक्ता थोडं इकडे. आता बघा, आता लूक. तुला इथे काही हात माणूस असं देऊ का? अमेय सांगू का उभं राहील. हा, तर ती मला असं म्हणाली, तो असला तरी मला दिसणारच नाही. म्हणलं एवढा प्रॉब्लेम. म्हणजे मी सकाळी जाऊन हेमंतला सांगायचंय की माझ्याशी बोलत असशील तर जोरात माझं नाव घे, मग मी बघेन तुझ्या डिरेक्शन, मग बोल, नाही तर मला नाही कळणार. अरे बापरे. आणि म्हणजे ते आमच्या सेटवर गेस्ट वगैरे येते ते कळायचं पण नाही की कोण येऊन गेलं. दॅट इज नॉट ट्रू. दॅट इज नॉट ट्रू. आई ग. हे धमाल आहे यार. म्हणजे मी जबरदस्त आहात तुम्ही, एक तुमच्या आठवणी आहेत. पण या सगळ्या ह्याच्यात बघ मी प्रश्न विसरलो. बेस्ट. पण वारंवार यामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे की आम्ही 8वी पर्यंत व्यवस्थित होतो, 7वी पर्यंत व्यवस्थित होतो. पण मग नाटक जेव्हा करायला लागलो, कला क्षेत्रातलं पहिलं पाऊल शाळेतलं हेमंत. 7वी मध्ये अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत आणि परांजपे सर म्हणून होते, जे कार्यानुभव आणि चित्रकला आणि हस्तकला आणि पीटी, म्हणजे त्यांच्याकडे तोच विभाग होता आयुष्यभर. आणि मग त्यामुळे अशा शिक्षकांकडे कायम काहीतरी ऍक्टिव्हिटी आली की ती त्यांना द्यायची. आणि पूर्वी शाळेचा मास्तर हा तालुक्यात खूप मेन असायचा. त्यामुळे माझे बाबा पोलीस खात्यात होते आणि तेव्हा असं होतं की व्यसनमुक्तीवरती काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची असं पोलीस आणि शाळेचं ठरलं. आणि मग सरांची अशी आयडिया आली की साहेबांच्याच मुलाला घेतलं तर म्हणजे कसं ते एकदम साहेबही खुश होतील, शाळेलाही बऱ्यापैकी ते हे होईल आणि छान होईल सगळं. आणि हे मला त्यांनी सांगितलं की बाळा तुला आता नाटकात काम करायचंय आणि तू असणार आहेस मावशी. काय म्हणतो मावशी? हा. तर मी तर बाबांना घरी जाऊन सांगितलं, म्हणलं मी 1 मिनिट, मी मावशी वगैरे करणार नाही, मला मेन हिरोचा रोल हवाय. तर बाबांनी सरांशी चर्चा केली की काय झालं, तो असं मावशी वगैरे करायला नाही म्हणतोय. तर सर म्हणाले मावशीच मेन आहे, तिच्या भोवतीच आहे सगळं. तर बाबा मला म्हणाले अरे तेच मेन आहे म्हणतात. हा मेन आहे ना. आणि मग ते गळून पडलं, मग मेन पाहिजे होतं बस. आणि मग ते मी केलं आणि खूप कौतुक झालं. आणि मग त्याचे ना असे प्रयोग वगैरे करायला लागलो आम्ही, कारण मग बाबांनी सांगितलं अजून इथे या वस्तीत जाऊन करूया, तिथे त्या वस्तीत जाऊन करूया. आणि मग ते असं लोक येऊन भेटायला लागले, मावशी सॉलिड होती, मावशी सॉलिड होती वगैरे. तर असं ते तेव्हाच झालं बघ की मावशीने कॉमेडी मस्त. हा, मावशीने कॉमेडी केली. आणि मग तेव्हा असं झालं की नाही आपण या क्षेत्राकडे काहीतरी जायचं. आणि मग 8वी 9वी 10वी म्हणजे 8वीला मी खालापूरला आलो. मग बाबा आम्हाला सगळ्यांना घेऊन वाशीला नाटक दाखवायला घेऊन यायचे, खोपोलीला. तेव्हा खोपोलीच्या शाळेत नाटकांचे प्रयोग व्हायचे. सो त्यामुळे ते खूप नाटक बघणं आणि हे झालं. आणि मी स्वतःच ठरवलं, म्हणजे बाबांना मी स्वतः सांगितलं की मला शिकायला पुण्यात जायचंय. वा. आणि मग पुण्यात गेल्यावर पुरुषोत्तम, फिरोदिया, मग सगळ्या तो माहोलच होता सगळा. आणि सवाई आणि मग सगळं ते पुढे. वा, जमत गेलं. निर्माता मॅडम, कला क्षेत्रातलं शालेय जीवनातलं पहिलं पाऊल. कला क्षेत्रातलं म्हणशील तर नाचाचे समूह, नाच जो गॅदरिंगला वगैरे होतो तो, किंवा नाटक. मी एक नाटक केलं होतं शाळेत, मी खडूस सासू होते त्याच्यात. काय म्हणतो? आणि सुनेला त्रास देत असते. आणि मग रोल संपला नाही तो. मी तुला आता इथे एक अनाउन्समेंट करते की पुढच्या चलचित्र मंडळीच्या सिनेमात हे कोणीच नसणार आहेत. प्राजक्ता बस. असेल, पण हे दोघं आणि हे बस, नसणार फरमान आहेत. काढलं मॅडमने. हो, हे सतत मला बोलतात. तू काय सांगते, आम्ही प्रोड्यूस करतोय चलचित्र. चलचित्र हा बॅनर आम्ही केव्हा चोरला तुला माहित पडलं. सो ते शाळेतलं नाटक वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. बस, खडूस सासूबाई तेव्हा खडूस केलं. सासूबाई. सासूबाई केलं. हा. हेमंत सारखाच थोडा किस्सा आहे. मी आता माझ्या आईला बहुधा पहिली मुलगी हवी असेल, पण आता दुर्दैवाने मुलगा झाला, तोही माझ्यासारखा. तर तिने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत असा तिने प्रयत्न केला की आता तरी मुलगी मला झाली असती, कशी झाली असती असं आईला एक वाटलं. तर माझ्या आईने माझ्या आत्या बहिणीचे सगळे दागिने, तिचा फ्रॉक, हेअरबँड, जे काही मेकअप लाल वगैरे सगळं लावून त्या एक गाणं शिकवलं. लुसी जेव्हा लहान होती तेव्हा ती काय करायची, वगैरे करून दाखव नाही, एवढंच येते. मग लुसी जेव्हा मोठी झाली तेव्हा ती काय करायची,
असं स्वरूपाचं एक लुसीचे वेगवेगळ्या वयात लुसी कशी वागली आणि ती लुसी का होती हे काय मला कधीच कळलं नाही. हा म्हणजे ती लुसी का होती काही कधीच कळलं ते नाव लुसी का होतं. तर हे सगळे वेगवेगळ्या टप्प्यात लुसी कशी वागली त्याचं एक गाणं होतं. तर ते मी केलं स्पर्धेत आणि जेव्हा निकाल लागला त्याचा तर ते म्हणले आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे अमेया वागला, या मुलीने फार सुंदर केलं आत्ता हे वगैरे. तर त्यांना असं वाटलं ही मुलगीच आहे, या मुलीने आत्ता म्हणजे हा मुलगा आहे वगैरे असं ना वाटलं मुलीनेच मुलीची ऍक्टिंग केली आणि हे असं गाणं केलं. तर माझी आई आली तिथे आणि असं म्हणाली की हे असं असं ह्यांनी खरं तर मुलगा आहे हा माझा आणि मग ह्यांनी मुलीची ऍक्टिंग केली. असा तो पहिला अनुभव होता. बक्षीस फिरवलं की नाही मग पहिलं पारितोषिक? नाही ते कायम तेव्हापासून मला दुसरंच मिळत आहे. सिद्धू भाऊ, पहिलं पाऊल शालेय जीवनातलं, कलाक्षेत्रातलं. कला क्षेत्रातलं खरं तर मी म्हणजे शाळेमध्ये असं जायच्या आधीपासूनच चालू होतं. म्हणजे मी ते पहिल्यांदा पहिलीत असताना मी टीव्हीवर काम करत होतो तेव्हा हा थरार नावाची मालिका लागायची, त्याच्यात मी पहिल्यांदा काम केलं होतं. वाह वाह. नंतर बालनाट्य केलं होतं एक अटक मटक चवळी चटक नावाचं. तुझा आता समारंभ करायला पाहिजे आपण, 50 वर्ष झाली तुला या क्षेत्रात म्हणून. नको राहू दे. ते केलं होतं. पण शाळेमध्ये गेल्यानंतर मला इकपल का जिनावर मी सगळीकडे डान्स केला होता. एकदा करून दाखवायला पाहिजे. नाही आता नाही एवढं, पण तेवढंच येत होतं. कारण मला त्या डान्सचं इतकं वेड लागलं होतं की मी शाळेच्या गॅदरिंग मध्ये, ट्रिपला जाताना बसमध्ये, बीचवर सगळीकडे मी इकपल का जिनाच करतो. सगळीकडे मी फक्त मला बोलवलं कुठे की बरं काही ठिकाणी मला उगाच म्हणजे मी नुसताच गेलेलो आहे, काही परफॉर्म करायचं नाही, तरी मी जाऊन विचारायचो की मी इथे इकपल का जिना करू का तुमच्या सगळ्यांसोबत. तर मला त्याचं एक खूप वेड लागलं होतं इकपल का जिनाचं आणि मी सगळीकडे करत होतो. तर त्याच्या माझ्याकडे अशा 2-3 ढाली पण येतात. असं उगाच मी कुठली तरी एक डान्स स्पर्धा चाललीये तिथे जाऊन मी सिद्धार्थ चांदेकर मी इकपल का जिन्यावर नाचणार आहे. तर त्याच्यामुळे मला असं खूप बक्षिसं पण मिळाली. डान्स तिथे सोडला, पण अभिनयाला तिकडून सुरुवात केली. जेव्हा शाळेत असताना ते चंद्र सूर्य एकांकिका स्पर्धा ही शाळेत फार घडायची. तिथे पहिल्यांदा काम केलं. तेच प्रमोद काळे सरांनी मला एका एकांकिकेत घेतलं त्या आणि काम करायला सुरुवात. वा, तिथून शुभारंभ झाला, श्री गणेशा झाला तुझा. झालं. हा, तुमचं काय नाचरे मोरा आंबाच्या वनात असे काही आठवणी नाही, ते आहेत? आमच्या तिघांचं आहे. ते आता तुम्ही बघाल तेव्हा कळेल. पण माझं पण असं होतं की मी डान्स करायचे आधी आणि नाम मेरा प्रेम कली कशातलंय चालबाज, दॅट वॉज माय सॉन्ग. की सगळ्या कुमार कला केंद्र, सगळे इंटर स्कूल कॉम्पिटिशन, सगळं बरीच वर्ष दॅट वॉज माय सॉन्ग. आणि त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी स्टेजवर गेले तर 2 असं होतं. एक पहिल्यांदा जेव्हा मी गेले तेव्हा मला काय लाईन्स नव्हते, तेव्हा मी झाड होते. 2दा मी गेले, एकदा झाड होते आणि एकदा ते होते ते पंखा तो दासी. त्या दोन्हीला मला लाईन्स नव्हते. आणि जेव्हा पहिल्यांदा मला लाईन मला हा रोल खूप आवडलाय. काही करायचं आणि मी इतकी तयार होऊन गेले ना, ती राणी तयार नव्हती जेवढी मी तयार होऊन गेले. हो बापरे. आणि मग जेव्हा मला पहिल्यांदा डायलॉग्स दिलेले तेव्हा सेम फॅन्सी ड्रेस मध्ये माझ्या आई बाबांना वाटलं की मी टमेटो हवं. सो आणि मी अशी खूप लहानही नव्हते तेव्हा, पण इतकी लहान होते की मम्मा बाबा म्हणतील ते करेन. सो दे मेड मी अ टमेटो. आणि मी इंटर स्कूल कॉम्पिटिशनला गेले. तर माझी शाळा सोडून मी दुसऱ्यांच्या शाळेत गेले तशी तयार होऊन, पण मी 3rd प्राइज तेव्हा जिंकले. अरे बापरे. पण तू काय सांगितलं होतास? मी आहे मी टोमॅटो. टोमॅटो असं काहीतरी होतं ते नशीब माझ्या लक्षात नाहीये ते आता. फुल स्पीच होतं की कशी मी टोमॅटो आहे. त्यांनी तुझ्यातलं टॅलेंट चेचलं असतं तर अरे कुठून हे ठेवडीतलं कुठून हिट आहे बाबा हे. सो रॉकी स्टार्ट, पण इव्हेंच्युअली वाव टोमॅटो मजा आली. जोरदार आहात तुम्ही सगळे. टोमॅटो. जोरदार आहात तुम्ही सगळे. मंडळी, सिनेमाबद्दल
गप्पा या होत राहतील. केव्हा माहिती आहे, जेव्हा तो 1 जानेवारीला रिलीज होईल. पण ही मंडळी जी धमाल करताना इथे दिसत आहेत तशीच धमाल त्यांनी केलेली आहे. क्षिती आणि हेमंत हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि घरचं प्रोडक्शन आहे राव हे आपलं, काहीच विषय नाही. त्याच्यामुळे कॅप्टन ऑफ द शिप जाता जाता काय तुम्हाला सांगायचं आहे सगळं? हा चित्रपट 1 जानेवारीला येतोय आणि 1 जानेवारी यावेळी गुरुवारी येणार आहे. सो वर्षाचा पहिला दिवस आहे. काहीतरी छान वाटायला, या वर्षाची सुरुवात छान होणार आहे आणि आयुष्यात सगळं छान होणार आहे. मराठी शाळांचं, या महाराष्ट्राचं, मराठीचं छान होणार आहे हे जर वाटून घ्यायचं असेल तर 1 जानेवारीला चित्रपटगृहात जा. याआधी सुद्धा झिम्मा, फर्स्ट क्लास दाभाडे, झिम्मा 2 या सगळ्या चित्रपटांवर जेवढं प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं तेवढंच प्रेम ते करतील हा विश्वास आणि हक्क प्रेक्षकांवर 100% आहे. सो 1 जानेवारीला चित्रपट येतोय. 1, 2, 3, 4 हा यार, पण गाणं तर झालंच नाही. एखादं गाणं झालं पाहिजे चित्रपटाला. कोणाचा सूर लागेल? कोणालाच नाही लागणार. आता बेसूर लागू शकतो. आता सुसू सूर चालू आहे आमचा. तोच लागतोय फक्त. सरदाळलेले. पण मला असं सगळे वाटतंय मिळून गाऊया. आम्ही गाण्यापेक्षा आम्ही जे तयार केलेलं आहे गाणं, जे आता रिलीज पण झालेलं आहे, ते तुम्ही प्ले करा. हा त्याच्यात एक खूप खुशकीचा उत्तम मार्ग आहे. गायक काय आहेत. नाही. रोहित राऊत म्हणून आणि जुईली जोगेकर त्यांनी गायलेलं फार सुंदर ते गाणं. चांगलंही वाटेल आमच्या आवाजात पेक्षा जे खरे प्रोफेशनल्स आहेत ते ऐकून त्यांच्या तुम्ही आवाजात जाल बघायला. हे काउंटर प्रोडक्टिव्ह स्वर्गात होईल. आकाशगंगा सगळे मिळून गाऊ शकतो असं मला वाटतंय. चांगलं होईल. मी गाऊ का? सुरू आहे. हा. 1, 2, 3 स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. वा वा, क्या बात आहे. वा चेती. मंडळी, ही सगळी द्वाड विद्यार्थी तुम्हाला बघायची असतील आणि शिवाय तुम्हालाही तुमच्या शालेय जीवनातल्या आठवणींना जर उजाळा द्यायचा असेल तर ये मेरी फिल्म है, ये हमारी फिल्म है असं म्हणून 1 जानेवारीला हा पिक्चर बघण्याकरता थिएटरमध्ये जरूर जा आणि त्याचा आनंद घ्या. आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.